भाजपला मानणारा माणूस आहे. आमच्या ताकदीप्रमाणे नगरसेवक निवडूनही यायचे. डेव्हलपमेंट हळूहळू आम्ही या ठिकाणी आल्यानंतर करायला लागलो. जीवनदान देण्याचं काम जो माणूस करतो तो आयुष्यामध्ये सगळंच काम करू शकतो. राहुल फुलांचा स्वभाव एक वेगळ्या स्वरूपातला आहे. त्या प्रयत्नाला सरकारचा पाठिंबा तेवढा मिळत नव्हता का? त्याच्यानंतर शहर थोडं वाढत गेलं. घराण्याचे प्रमुख राजकीय विरोधक म्हणून त्याच्यामध्ये राजकारण नावाची वस्तू अजिबात जवळ येऊ द्यायची नाही. पण राहुल फुलांविषयीची जी आत्मीयता वाढत वाढत गेली. साधारण गेल्या 5 वर्षातली पाच- प्रमुख कामं काय सांगतात? त्यामुळे आम्ही पूर्णपणाने त्यांच्या पाठीशी राहतोय. प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये शैक्षणिक वसा निर्माण व्हावा. राहुल फुल अभ्यास केल्याशिवाय कुठली गोष्ट मांडत नाही. या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेनं तुम्हाला काय मतं द्यावी? होऊन बदलायचंय, पूर्ण बदलायचंय. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, सध्या नगरपालिका नगर परिषद निवडणुकीचा हा काळ आहे. महाराष्ट्रामध्ये या निवडणुका सुरू आहे आणि आपल्या पुण्याजवळचे जे दौंड शहर आहे, सर्वार्थानं दौंड महत्वाचं आहे. रेल्वेचं मोठं ते जंक्शन आहे आणि पुण्यापासून एक 40-50 किलोमीटर अंतरावरचं हे शहर आहे. त्यामुळे भविष्याचा जर आपण विचार केला तर शहरीकरणाच्या दृष्टिकोनातून दौंडचं जे महत्व आहे हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळं इथली निवडणूक कशी होते हे आपण जाणून घेणार आहे. माझ्यासोबत या शहरात गेल्या 53 वर्षापासून इथल्या राजकारणामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे, जे या शहराचे नगरसेवक होते 71-72 मध्ये, नगराध्यक्ष होते आणि अजूनही या शहराच्या राजकारणामध्ये ज्यांचा शब्द हा प्रमाण मानला जातो, असे प्रेमसुख कटारियाजी माझ्यासोबत आहे. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज. खूप दीर्घ काळाचा आपला प्रवास आहे खरं तर. 53 वर्ष म्हणजे 1971 मध्ये आपण पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि तेव्हापासून आज आपण 2025 मध्ये 53 वर्ष झाली. कसं बघता ह्या शहराच्या वाटचालीकडे? शहर कसं वाढत गेलं, कसं वसत गेलं, कसा या शहराचा विकास होत गेला, कशा दृष्टिकोनातून आपण पाहिलं? शहर हे कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. ज्याच्यामध्ये 18 पगड जातीचे म्हणजे या ठिकाणी मागासवर्गीय समाज मोठा आहे, त्याच्यात खालोखाल मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज मोठा आहे आणि बाकीचे मग जेमतेम. पूर्वीचं रेल्वेचं जंक्शन आणि जवळपास 6,000 कर्मचारी या ठिकाणी नोकरीला होते म्हणजे रेल्वेचे. परंतु हा सगळा वर्ग चतुर्थ श्रेणीतला होता. त्यामुळं तशाच पद्धतीचं शिक्षण किंवा राहणीमान दौंड शहरामध्ये राहिलं आणि आम्ही सुरुवातीपासून पाहत आलो. रेल्वेच्या इंजिनांचे आवाज आणि ह्याशिवाय दुसरं कुठलंही शहरामध्ये काहीच दिसत नव्हतं. आणि त्याच्यानंतर आम्ही नगरपालिकेत आल्यानंतर थोडासा एक सामाजिक विचार करत गेलो आणि दौंड शहराचा लेखाजोखा कुठेतरी बदलला पाहिजे, कुठेतरी चांगलं घडावं अशा उद्देशाने आम्ही या ठिकाणी कामकाज करत राहिलो. परंतु हे करत असताना नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय कमी प्रमाणातली होती आणि त्यातही काम करणं थोडंसं अवघड असायचं. परंतु नगरपालिकेच्या आराखड्यामध्ये ज्यावेळेस राखीव जागा काही ठेवल्या जायच्या शहर विकासाच्या दृष्टिकोनातून, त्या जागांचा वापर करून त्या जागांमध्ये डेव्हलपमेंट करायच्या हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलं. कारण शासनाचा पैसा नगरपालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे शासनाचा पैसा जास्तीत जास्त कसा मिळवता येईल आणि ते पैसे आरक्षणाच्या जागांबाबत मिळत असत. त्यामुळे डेव्हलपमेंट हळूहळू आम्ही या ठिकाणी आल्यानंतर करायला लागलो. तोपर्यंत आरक्षण कोणाला माहिती होते की नाही ह्याची कल्पना नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही आरक्षित जागा घ्यायला सुरुवात केली, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी अगदी स्मशानभूमीपासून आम्हाला हे काम करावं लागलं आणि तिथपासून करत असताना मग बाजारतळ असेल, बाजार ओटे असतील, मग भाजी मंडई असेल, उघड्यावर चालणारी मटणाची दुकानं असतील, फिश मार्केट असेल, या सगळ्या गोष्टी ज्या साधारण समाजाला आवश्यक गोष्टी त्या करण्याचा मानस आम्ही नजरेसमोर घेतला. जसं शहरामध्ये सगळ्यात मोठं
हायस्कूल या ठिकाणी होतं आणि तालुक्यातली सगळी मुलं या ठिकाणी परीक्षेसाठी यायची. तसं मनात यायला लागलं की हे सगळं आपण कुठेतरी जबाबदार आहोत आणि त्या जबाबदारीतनं जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा उद्देश नजरेसमोर ठेवून आम्ही शहर विकासाच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात केली आणि सगळ्यात पहिला माझा महत्वाचा प्रश्न राहिला तो पाणी पुरवठ्याचा आणि शहराला विकासाच्या दृष्टिकोनातनं पिण्याच्या पाण्याची सगळ्यात महत्वाची सोय किंबहुना योजना शासनाकडनं मंजूर करून घेतली आणि त्या योजनेद्वारे पाणी पुरवठा चालू केला. तेव्हापासून ते आजपर्यंत जेवढ्याही पाणी पुरवठ्याच्या योजना झाल्या त्या सगळ्यामध्ये आमचा सहभाग महत्वाचा राहिला आणि शहराला पाणी पुरवठा कसा होईल हा त्यात महत्वाचा भाग ठेवला. बरोबर. आज हो. आजही आम्ही अडचणीतनं चाललोय. पण म्हणजे आधी एवढा प्रदीर्घ काळ जर आपण बघितला 53 वर्ष म्हणजे थोडा काळ नाही, भरपूर खूप भरपूर मोठा काळ. तर या सगळ्या म्हणजे मागचा भूतकाळ जर बघितला तर एवढ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं दौंड शहराचा विकास होणं अपेक्षित होतं खरं होतं. तर. मग म्हणजे तुम्ही प्रयत्न करत होता असं तुम्ही सगळं सांगताय, पण तुमच्या प्रयत्नाला सरकारचा पाठिंबा तेवढा मिळत नव्हता का? तेवढा नव्हता आणि शहरामध्ये दुसऱ्या रेल्वेच्या शिवाय काहीच नव्हतं बरं. आणि त्यामुळे व्यापारी सुद्धा अतिशय कमकुवत प्रमाणामध्ये व्यापार असायचा. हळूहळू वाढ कशी करावी ही विवंचना आमच्याकडे सुद्धा असायची. मग आम्ही कुठेतरी इंडस्ट्री चालू होतीये किंवा एज्युकेशनल ह्याच्यातनं कुठं आणखी डेव्हलपमेंट होतील हे सगळे प्रयत्न करत असताना या ठिकाणी केमिकल झोन निर्माण झाला, MIDC निर्माण झाली आणि त्याबरोबर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आवश्यक असणाऱ्या आरक्षित जागांमध्ये आम्ही त्या ठिकाणी मग शॉपिंग सेंटर्स असतील, लायब्ररी असेल, त्या त्या काळातल्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं आवश्यक अशा गोष्टी आम्ही करायला सुरुवात केली हळूहळू शासनाच्या पैशातनं आणि त्याच्यानंतर शहर थोडं वाढत गेलं. MIDC या ठिकाणी निर्माण झाली, परंतु MIDC केमिकल झोन असल्यामुळं शहरातील लोकांना नोकरी मिळणं थोडंसं दुरापास्त झालेलं होतं. मग आम्ही आत्ताच्या आमदारांना थोडीशी आम्ही विनंती केली, की बाबा या ठिकाणी इंडस्ट्रियल झोन झाला पाहिजे, कुठेतरी इंजिनिअरिंग झोन झाला पाहिजे, ज्याच्यामध्ये थोडंसं नोकरीचं सगळ्यात महत्वाचं अंग शहराच्या दृष्टिकोनातनं होईल आणि सामाजिक सेवेतनं साधारण पिढी जी नवीन होतीये ती चांगल्या पद्धतीची निर्माण होईल हा प्रयत्न त्या ठिकाणी ठेवण्याचं ठरवल्यानंतर आताच्या आमदारांनी श्री राहुल कुल यांनी या बाबतीतलं एक पाऊल उचललंय आणि हा इंजिनिअरिंग झोन जर या भागामध्ये झाला तर एक सगळ्यात महत्वाची विवंचना शहराच्या दृष्टिकोनातनं संपून जाईल. नोकरी हा विषय झाल्यानंतर त्याच्यावरनं चालणाऱ्या सगळ्याच गोष्टी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं वाढत जातील. व्यापार वाढेल, मुलांचं शिक्षणाचा आणि दर्जा वाढेल, पायाभूत सुविधा ह्या देखील सगळ्या गोष्टी होऊन तर जातील. तुम्ही राहुल कुल यांचा उल्लेख केला. हो, आता तुम्ही सोबत आहे या निवडणुकीमध्ये. मी आणि ते बरोबरच हो. आहोत. पण आपण जर थोडा इतिहासात गेलो, थोडा भूतकाळात गेलो तर हो तुम्ही हो कुल घराण्याचे प्रमुख राजकीय विरोधक म्हणून खरं तर हो, होता. मी विरोधक होतो पण गेल्या त्याचा. 10-12 वर्षात बघितलं तर तुम्ही आणि कुल एकत्र दिसता. हो. हे स्थित्यंतर कसं झालं? त्याचं कारण असं आहे की राहुल कुलंचा स्वभाव एक वेगळ्या स्वरूपातला आहे आणि कामकाज करत असताना सगळ्यांना सामावून घ्यायचं, त्यांच्याशी चर्चा करायची आणि योग्य निर्णय घ्यायचे. योग्य निर्णय घेत असताना अडीअडचणींना सामोरं जाऊन ते प्रश्न कसे सोडवायचे ही हातोटी त्यांच्यामध्ये होती आणि सामाजिक या सेवेत येणाऱ्या प्रत्येकाचं काम कसं होईल ही सगळ्यात महत्वाची बाजू असायची. त्याच्यामध्ये राजकारण नावाची वस्तू अजिबात जवळ येऊ द्यायची नाही. कुठल्या पक्षाचं किंवा कुठलंही राजकारण न येता त्यांची कामं झाली पाहिजेत हा महत्वाचा दृष्टिकोन ठेवला आणि म्हणून हा दृष्टिकोन ठेवताना जिवंत उदाहरण जर आपण पाहिलं तर जवळपास ह्या 5 वर्षामध्ये 5 ते 7,000 रुग्णांची सेवा या ठिकाणी झाली. त्यांचे ऑपरेशन्स वगैरे सगळे फ्री स्वरूपामध्ये राहुल कुलांच्या माध्यमातून या ठिकाणी केली गेली. म्हणजे जीवनदान देण्याचं काम जो माणूस करतो तो आयुष्यामध्ये सगळंच काम करू शकतो हा माझ्यासारखा एक छोटासा समज आहे. परंतु या समजातनं सुद्धा असं चित्र दिसतंय की कितीतरी लोक जर मरणाच्या वाटेतनं बाहेर येऊन पुन्हा चांगल्या परिस्थितीत गृहस्थीमध्ये गेले असतील
तर त्यासारखा आनंद कोणालाच मिळू शकत नाही. परंतु ते कुटुंब देखील त्याच्यामध्ये परत उभं राहतं. हे चित्र आमच्या स्वतःच्या हातून आम्ही पाहत राहिलो. म्हणून राहुल कुलांविषयीची जी आत्मीयता वाढत वाढत गेली, त्याचं मुख्य कारण हेच आहे, की सगळ्याला सामावून घेऊन साधारण समाजाची सेवा कशी करता येईल हा त्यांचा महत्वाचा प्रश्न आता कोण कोण बरोबर आहे तुमच्या या निवडणुकीत? आता माझ्याबरोबर महत्वाचं म्हणजे राहुल कुल तर आहे. आमच्या गटाचे सगळे जुने नगरसेवक देखील आहेत आणि शहरातील लोक सुद्धा आहेत. बरीचशी अशी मंडळी आहे. राहुल कुलांच्या दृष्टिकोनातनं इतर कामकाजामध्ये सुद्धा मदत असते. आम्हाला नगरपालिकेसाठी निधी मिळवून देऊन शहरातील या विकासाच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये महत्वाचा सहभाग त्यांचा झाल्यामुळं आम्ही बऱ्याचशा डेव्हलपमेंट या ठिकाणी करू मार्गी लागले. पण आता एकूण अं, समोरचे पार्टी बघितली, समोरचा पॅनल बघितला, तर तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन एक जे दौंडची जी ओळख आहे, हो. कॉस्मोपॉलिटियन हो. शहर म्हणून हो त्या दौंडची ओळख आहे. त्याला कारण खऱ्या अर्थानं रेल्वेच ठरलेली आहे. हो त्याच्यामुळे इथं सगळा समाज एकत्र हो. आलेला इथं राहतो आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्या पॅनल मध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं. हो बरोबर आहे. आणि हा समाज वेगवेगळ्या जातीचा असून सुद्धा जवळपास ह्या सगळ्या गोष्टींचा आणि कामांमुळे एकत्रित झाल्यासारखा वाटतो. कोणाला भीती वाटत नाही कशाची आणि तो बरोबर येऊन काम करत असतो किंवा काम करून घेत असतो. आता म्हणून आता जे तुम्ही लोकांच्या समोर निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं जात आहे, तर साधारणपणे कुठली कामं मागच्या काळामध्ये झाली आहेत जी लोकांना तुम्हाला आता सांगता येतील? मी सुरुवातीला सांगितलं की माझ्या काळामध्ये मी त्यावेळेस जवळपास पाणी पुरवठ्याची पहिली स्कीम आणि त्यानंतर स्मशानभूमीपासून सुरुवात केली. बाजारतळ, बाजारावर ओटे वगैरे सगळं भाजी मंडई ही निर्माण त्या ठिकाणी केली. त्याच्यानंतर बऱ्याचशा कामामध्ये करत असताना स्विमिंग टँक सारखी लोकांना आवश्यक असणारी वस्तू या ठिकाणी साधारण गेल्या 5 वर्षातली पाच- प्रमुख कामं काय सांगता? ह्या 5 वर्षामध्ये स्विमिंग टँक झालेला आहे. आता नव्यानंच आमचं क्रीडा संकुलचं काम झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शहरामध्ये कुठेही क्रीडा संकुलाची जागा नव्हती. किंबहुना लोकांना फिरण्यासाठी, जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्याची पूर्तता करण्यासाठी कुठेही जागा नव्हती. ती देखील या ठिकाणी मिळाली. त्याच्यामध्ये राहुल कुलांनी आपलं कसं पणाला लावलेलं होतं आणि त्यापोटी त्यांनी हे काम या ठिकाणी केलं. 10 एकर जागा शासनाची मिळवली. 8 एकर मध्ये क्रीडा संकुल केले. 2 एकर नगरपालिकेला नाट्यगृहासाठी जागा मिळवून दिली. आज या ठिकाणी शहरामध्ये मागासवर्गीय समाज फार मोठा आहे आणि मागासवर्गीय समाज मोठा असताना अशा ठिकाणी कुठंतरी या समाजासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. ही भावना राहुल कुलांची सुद्धा या ठिकाणी ठेवली आणि म्हणून नगरपालिकेने एक पुणे जिल्ह्यातलं अतिशय महत्वाचं असं बुद्ध विहाराचं काम दौंड शहरामध्ये चाललेलं आहे, की ज्यामध्ये या समाजाला येऊन आपण प्रार्थना वगैरे करू शकतो. हा समाज या ठिकाणचा चैत्यभूमीवर जातो, दीक्षाभूमीवर जातो किंवा महाडला जातो. त्याच्या बरोबरीने याच ठिकाणी दर्शन मिळेल असा एक उच्च विचार नजरेसमोर ठेवून सुंदर असं मोठं भव्य असं जवळपास 4 करोड रुपयाच्या घरात असेल अशा पद्धतीचं बुद्ध विहाराचं काम देखील या ठिकाणी चालू झालेलं आहे. क्रीडा संकुल झालेलं आहे. याबरोबरच मी सांगितलं आता स्विमिंग टँक झालेला आहे. शहराच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारं दादांशी आम्ही बोललो आणि काहीतरी शैक्षणिक सखोलाच्या दृष्टिकोनातूनही विचार करा म्हणून सांगितलं. आमच्या शाळेची देखील आमच्या संस्थेची देखील जागा आहे. त्या ठिकाणी आम्ही मानस ठेवला की आणखी उच्च प्रतीचे कॉलेज या ठिकाणी काढायचे आणि दौंड शहरातल्या विद्यार्थ्यांना किंबहुना असणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये शैक्षणिक वसा निर्माण व्हावा हा दृष्टिकोन आम्ही नजरेसमोर ठेवून त्या दृष्टिकोनातनं पावलं या ठिकाणी उचललेली आहेत. शहराच्या विकासामध्ये पुन्हा आता नव्यानं पाणी पुरवठ्याची स्कीम झालेली, मोठी स्कीम घेतलेली, जवळपास 2-2.5 कोटी रुपयाच्या घरात कामं सगळी सुरू झालेली. शहराचं जे विस्तारीकरण हो होतंय, लोकसंख्या वाढते आणि त्याची पाण्याची जी गरज आहे ती आणि त्याच्यातून त्या दृष्टिकोनातनं पाईपलाईन वाढवलेले आहे, पाणी पुरवठा वाढवतोय, तलावाची कपॅसिटी वाढवतोय. ही सगळी कामं त्याच्यामध्ये घेऊन त्यामध्ये कशी वाढ होईल आणि शहराला सुखावं जीवन कसं मिळेल हा सगळ्यात महत्वाचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे. आपण शहराच्या विस्तारीकरणाबद्दल बोलतोय तसं येणाऱ्या काळामध्ये आता हो. निवडणुकीला तर आपण सामोरं जातोच आहे. पण येणाऱ्या काळामध्ये या शहराच्या ज्या समस्या पण निर्माण होतात, जसं हो. विकासाच्या आपण गोष्टी बोलतोय, तसं कचरा व्यवस्थापन असेल, रस्त्याची
गरज असेल, विजेची गरज असेल, जसं पाण्याचं तुम्ही बोललात हो. की पाण्याची जी गरज आहे ती भविष्यातली भागवण्यासाठी तुम्ही 250-300 कोटी रुपयांची योजना पण हो. ती मार्गी लावताय. हो. तसं येणाऱ्या काळाच्या दृष्टिकोनातून आणखी येणाऱ्या कुठलं काळात नियोजन तुम्ही करता? येणाऱ्या काळासाठी आम्ही काही 2-3 नवीन योजना घेतलेल्या आहेत की संपूर्णपणानं अंडरग्राऊंड ड्रेनेज होईल आणि संपूर्ण पाण्याचा निचरा या ठिकाणी होईल अशा पद्धतीचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून आमदारांना आम्ही सूचित केल्यानंतर त्यांनी शासनापुढे प्रस्ताव दाखल केलेला आहे. जवळपास 300 करोड रुपयाच्या घरातली ही योजना असेल ज्याच्यामध्ये पाईपलाईन टाकली जाईल. नुसतीच पाईपलाईन टाकणं किंवा खोदाई करणं असं नव्हे, तर त्याच्यावरचे रस्ते पुन्हा तयार केले जातील. असं संपूर्ण काम एकाच वेळेस होईल अशा पद्धतीचं नियोजित काम या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे, ज्याच्यामुळे शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये आता नुकतीच बरीचशी शहरातली कामं झालेली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते कॉन्क्रीटचे झाले. ज्या ठिकाणी आम्ही कोणी चालू शकत नव्हतो, आज सगळे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे मुख्य रस्ते होऊन गेल्यामुळं आता चिखल नावाची वस्तू दिसत नाही आणि रस्त्याने जाताना अतिशय आनंदानं माणूस जातो. वाहनं चांगली चालतायत. आता अंतर्गत रस्त्यांची सुद्धा कामं या ठिकाणी चालू आहेत. म्हणजे गल्लीबोळ सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा होऊन जाईल आणि जेणेकरून शहर एक वेगळ्या दिशेला जाईल असा आमचा मानस किंबहुना चाललेलं काम नजरेसमोर येतं. याच्यामध्ये आमदारांचा मोठा सहभाग आहे आणि त्यांनी मिळवून दिलेल्या निधीतनं ही सगळी कामं चाललेली आहेत अतिशय सुंदर पद्धतीची. भीमा नदीवर देखील या ठिकाणी शहराच्या व्यापारीकरणामध्ये वाढ व्हावी अशा दृष्टिकोनातनं भीमा नदीवर आम्ही पूल घेतला. तो पूल गार आणि दौंड म्हणजे श्रीगोंदा तालुका आणि दौंड तालुका जोडला जाईल अशा पद्धतीमध्ये घेतलाय. त्या पुलाचं कामही बरचसं झालंय आणि तो झाल्यानंतर 2-3 रस्ते त्याला जोडून घेतोय, जेणेकरून मागासवर्गीय असणाऱ्या वस्तीमध्ये सुद्धा कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे राहू शकतील. त्या ठिकाणी सुद्धा व्यापारीकरण होईल आणि उद्योगिक एक साधन निर्माण होऊन धंदा पाण्यामध्ये 2 पैसे मिळाल्यानंतर एक डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीची होईल अशा पद्धतीचा मानस या ठिकाणी ठेवला आणि हे दोन्ही तिन्ही रस्ते वेगवेगळ्या मुख्य रस्त्यांना जोडून घेतलेले आहेत. ही साधारणतः 100 कॉटचं जवळपास या ठिकाणी हॉस्पिटल होत आहे. या रस्त्याने त्या हॉस्पिटलला जाण्याचा मार्ग अतिशय जवळचा होईल. किंबहुना नगर सारख्या मुख्य ठिकाणी रस्त्याला जोडून असल्यामुळं ग्रामीण रुग्णालयात यायचं म्हणलं तर पटकन माणूस येऊ शकेल. बुद्धविहारात जायचं म्हणलं तर पटकन येऊ शकेल. आपल्या एसटी साठी जर जायचं असेल डेपोमध्ये तर तो सुद्धा लगेचच्या लगेच येऊ शकेल. ह्या सगळ्या गोष्टी सानिध्यात आम्ही समीकरण असं ठेवलं आमदारांनी आम्ही की साधारण जनतेला अतिशय सोयीस्कर होऊन ते एकत्रितपणे पटापट बरोबर, कशी बरोबर. येऊ शकतील आणि ते मला मला एक विचारायचं होतं की आमदार राहुल कुल जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रात. हो. तर याचा कुठंतरी फायदा भविष्यामध्ये दौंड शहराच्या विकासासाठी होऊ शकतो. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण फार महत्वाचा प्रश्न विचारला. पूर्वीपासून आम्ही या ठिकाणी नागरिक हित संरक्षण मंडळ या नावाने निवडणुका लढवत आलो. आमच्या कुवतीप्रमाणे आमच्या ताकदीप्रमाणे नगरसेवक निवडूनही यायचे आणि या ताकदीप्रमाणे शासनाकडून जेवढा निधी मिळवता येईल तेवढा मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल. राहुल कुलांना आमचा पूर्णपणाने सहकार्याचा भाग आहे. भाजपाचे जरी असले तरी आम्ही त्यांना पूर्णपणाने सहकार्य करतोय आणि त्यांनी कधी आम्हाला दुजाभाव दाखवला नाही की भाजपचे आहोत म्हणून साठी यांच्या मंडळाला कशी मदत करायची. तर सामाजिक सेवेचं व्रत नजरेसमोर ठेवून ते देखील आम्हाला सहकार्य करतायत. त्यामुळे आम्ही पूर्णपणाने त्यांच्या पाठीशी राहतोय. म्हणून समन्वयाने एकत्रित बसून शहराचं विजन शहर एक नवीन शहर निर्माण करायचं आहे. आता असा दूरदृष्टिकोन नजरेसमोर ठेवून या ठिकाणची कामं आम्ही सुरू केलेली आहेत. काही वर्षामध्ये दौंड पूर्णपणाने बदलून जाईल अशा पद्धतीची विचारसरणी आमदार राहुल कुलांनी सुद्धा व्यक्त केली. आमच्यासारख्यांनी त्यांना सहकार्य करून तीच भावना या ठिकाणी ठेवलेली आहे. एक नवीन शहर निर्माण करत असताना त्याच्या समोर सगळं चित्र आहे आणि त्या चित्रापोटी मग मी सांगितलं की एक औद्योगिक वसाहत सुद्धा या ठिकाणी करायची, इंजिनिअरिंग घेऊन करायचं जेणेकरून इथल्या लोकांना त्या ठिकाणी नोकरीला वाव मिळेल किंवा शैक्षणिक सखोल आणखी निर्माण करण्याचं जे विजन आम्ही नजरेसमोर ठेवलंय तर हे करत असताना या सगळ्या भूमिका नजरेसमोर ठेवून करत असल्यामुळं आमच्यामध्ये कुठेही दुजाभाव नाही की ते भाजपचे आहेत म्हणून साठी. मी भाजपाला मानणारा माणूस आहे. त्याच्यामध्ये कुठेही दुमत नाहीये आणि त्यांची विचारसरणी लोक असं का समजतात माहित नाही.
परंतु माझ्या वैयक्तिक या अनुभवातनं मी आज चाललोय की भाजप जरी असलं तरी आम्हाला सगळ्याला सांभाळून घेऊन आम्हाला संपूर्णपणाने मदत या ठिकाणी मिळते, किंबहुना या शहराचा पूर्णपणाने विकास होतोय. त्यामुळे त्यांना ते आम्ही भाजपचं म्हणायचं काही विकासाला कारण जे नाही. काही गती लागते हो. ती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे असलेले संबंध अगदी उपयोगी पडतात. अगदी अगदी महत्वाची बाजू आहे की मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची या भागातनं, पुण्याच्या भागातनं, या भागातनं केवळ एकच भाजपचा आमदार म्हणजे राहुल कुल निवडून आलेले आहेत. आणि त्यांचं येण्यामुळं आणि मुख्यमंत्र्यांची त्यांची निगडीत म्हणजे चांगले संबंध असल्यामुळं कुठल्या कामाला जवळपास मनाई होत नाही. यापेक्षा दुसरी बाजू अशी आहे की राहुल कुल अभ्यास केल्याशिवाय कुठली गोष्ट मांडत नाही. पूर्णपणानं अभ्यासाने मांडत असतात की जेणेकरून कुठला मंत्री किंवा मुख्यमंत्री साहेब त्यांना नाही म्हणतील असं होत नाही. यांची दूरदृष्टी इतकी भयानक आहे की केवळ महाराष्ट्रात संबंध आहे असं नाही, तर केंद्रामध्ये देखील संबंध आहेत. म्हणून या मोठ्या योजना आमच्याकडच्या मंजूर व्हायला लागल्यात, त्याला निधी यायला लागलाय आणि हे संबंध जास्तीत जास्त वृद्धिगत कसे होतील, जेणेकरून अधिक पैसा येऊन या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं एक वेगळं पाऊल राहुल कुलांच्या निमित्तानं या ठिकाणी उभं राहिलं. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणाने राहतोय. यामध्ये भाजप का कोण यापेक्षा एक आमदार या दृष्टिकोनातनं शहराकडे असणारं त्यांचं लक्ष एक फार महत्वाचं लक्ष आहे आणि त्यापोटी आणि महत्वाची बाजू आहे. बरोबर. शेवटचा प्रश्न विचारतो. हो. या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेनं तुम्हाला काय मतं द्यावी, तुमचा पॅनल का निवडून द्यावा? आम्ही जनतेसाठी आजपर्यंत सगळं काही करत आलोय. सगळ्या बाजूनी सगळ्या अंगानं या ठिकाणी करतोय. मी आता सांगितलं की 5,000 शस्त्रक्रिया करून जीवन वाचवण्याचं काम ज्याच्यामध्ये शक्यतो कोणी दगावलं नाही आणि त्याला परत जीवन जगण्याचं सामर्थ्य निर्माण करून रस्त्यावर जर आणलेलं असेल तर यापेक्षा अधिक काय काम करू शकतो. परंतु हे सगळं करून देखील शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी सांगितलं, क्रीडा संकुल केलेलं आहे, स्विमिंग टँक केलेला आहे, हा गार दौंड म्हणजे श्रीगोंदा तालुका आणि दौंडला जोडतोय आम्ही, सिद्धटेकचा रस्ता जोडलोय, जेणेकरून सगळे आजूबाजूची मंडळी या ठिकाणी येऊन शहराचं विस्तारीकरण किंबहुना व्यापार कसा वाढेल हा दूरदृष्टिकोन या ठिकाणी ठेवला आणि ह्या कामांना वेग दिला. त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून गेला. अनेकविध रस्ते 800 कोटी रुपये अष्टविनायकासाठी मंजूर झाले होते. त्यापैकी 300 करोड रुपये केवळ दौंडला आले. आश्चर्याची गोष्ट सांगायची आपल्याला हरकत नाही सांगायला की एकही अष्टविनायकाचं मंदिर दौंड तालुक्यामध्ये नाही, तरी देखील 300 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेत. त्याचं कारण अष्टविनायकाला जायचं म्हणजे उदाहरणार्थ सिद्धटेकला जायचंय, मोरगावला जायचंय किंवा थेऊरला जायचंय, रांजणगावला जायचंय, तर या सगळ्यांना दौंडमधनं जावं लागतं. म्हणून साठी 300 करोड रुपये आल्यानंतर त्यातनं रस्ते विकास असे झालेले आहेत की ज्या सिद्धटेकला जायला दौंडमधनं तासभर लागायचं इतके रस्ते खराब होते. आता मोजून 14 मिनिटामध्ये इथनं जर आम्ही सिद्धटेकला पोहोचत असतो किंवा त्यांनी राहुल कुलांचं एक वैशिष्ट्य असं आहे की दौंडवरनं निघालो तर आता मोरगावला जायचं असेल तर व्हाया चौफुला जावं लागतं. त्याच्याऐवजी त्यांनी कारखान्यावरनं सुपा अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर जवळ केला आणि 10 ते 15 मिनिटात जर आम्ही मोरगावला जात असू तर अष्टविनायक एकदम घरी आल्यासारखं आम्हाला वाटायला लागले. आणि ही सगळी परिस्थिती केवळ राहुल कुलांच्या बुद्धमत्तेच्या जोरावर झाली आहे आणि ते दौंड नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत किंवा संपूर्ण दौंड शहरावर लक्ष ठेवून त्यांनी एक विजन ठेवलंय की दौंड आपल्याला बदलायचंय, दौंड एक नकाशावर वेगळं चित्र निर्माण करेल असं जर त्यांनी ठरवलेलं असेल तर त्यांच्या पाठीशी जाण्याचं कर्तव्य माझ्यासारखा जरी वय झालेला माणूस असला तर एक तरुणासारखा त्यांच्या मागे दौडेल, कारण तिचं कामच तेवढं आहे. आणि शहराला निधी मिळवून देणं. फडणवीस साहेबांची मैत्री आम्ही तर अपेक्षा करतोय 4 वर्षात किती काम करून घ्यायचं ते ठरवायचं, कारण 1 वर्ष झालं निवडणुकीला त्यांच्या, उर्वरित 4 वर्ष, त्या 4 वर्षामध्ये किती कामं करून घेता येतील हा आमच्या नजरेसमोर प्रश्न आहे. म्हणून आम्ही अपेक्षा काय करत असतो जनतेकडनं, फार फार तर 5 वर्षाला मतं मागायची आणि आपल्याला आवश्यक असणारे प्रतिनिधी जर आले तर तसे प्रस्ताव करून शासनाला दिले तर राहुल कुल सारखे असणारे आमदार ते प्रस्ताव सगळे मंजूर करून या दौंड शहराच्या विकासामध्ये भर घालतील. हे चित्र सरळ सरळ दिसतं. म्हणून आम्ही विजन नजरेसमोर ठेवलंय, दौंड बदलायचंय, पूर्ण बदलायचंय आणि या नकाशावर दौंड एक वेगळं चित्र निर्माण करेल अशी भावना या ठिकाणी
निर्माण करायची खरी आमची त्यातली बाजू आहे. आणि म्हणून आम्ही लोकांना देखील आवाहन करत असतो की कुणी का असेना आपला, परंतु ही माणसं जी विचाराची आहेत ती माणसं निवडून यायला पाहिजेत, जेणेकरून राहुल कुलांचं बळ वाढेल आणि शासनाकडनं म्हणजे फडणवीस सरांकडनं त्यांच्या मैत्रीतनं अधिकाधिक निधी मिळून या दौंड शहराचा विकास कसा होईल हा दृष्टिकोन आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. दौंड बदलायचे असा विचार प्रेमसुख कठारियाजी मांडतायत, ज्यांचा 53 वर्षाचा ही सगळी कारकीर्द त्यांची राजकारणामध्ये दौंड शहराची. दौंड कसं बदलत आलेलं आहे, दौंड कसं बदलायचंय आणि त्यासाठीचं विजन काय, आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली हा विकास कशा पद्धतीनं झपाट्यानं वेगानं आणि शाश्वत पद्धतीनं कसा होऊ शकतो याची मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि त्यामुळंच हा जर विकास करायचा असेल, विकास साधायचा असेल, तर आपल्याला ही ताकद एकवटून तिथं आणली पाहिजे. आणि म्हणून दौंडकर जनतेची मतं ते मागतायत. येणाऱ्या 2 तारखेच्या मतदानाच्या दिवशी दौंड शहरातली जी जनता आहे, मतदार आहेत, ते काय निर्णय घेतात, त्याच्यातून निकाल काय लागतो हे आपल्याला लवकरच कळेल. तुम्ही फॉर द पीपल न्यूजशी असंच निगडीत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, हा व्हिडिओ व्हायरल करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.